नमस्कार. आज सुप्रियाज किचनमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे पनीर मोमोज. चला तर मग पनीर मोमोजसाठी आपण इथे 1 कप मैदा घेणार आहोत. गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालू शकतं. त्यात चवीपुरतं मीठ घालूया. 1 चमचा तेल घालायचे. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीसारखंच पीठ मळून घ्यायचे. अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही. हे बघा, एवढं सॉफ्ट पीठ मळायचंय. थोडंसं तेल घालूया. आता पीठ आपलं मळून झालेलं आहे. हे 10 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण मोमोजचं स्टफिंग करून घेऊया. मोमोजच्या स्टफिंगसाठी मी इथे कांदा घेतला 1 लहान, आलं घेतलं 1 इंच, गाजर घेतलंय. तुम्ही कोबी सुद्धा घेऊ शकता बारीक चिरून. लसणीच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत आणि मिरची घेतली आहे. हे आपल्याला फाईन चॉप करायचे. मी यामध्ये हे चॉप करून घेते. बघा, इथे आपण चॉप करून घेतलेलं आहे. कॅप्सिकम मी वेगळं कापून घेतलंय, कारण हे जर यात घातलं तर ह्याचा पूर्ण रस निघतो. त्यामुळे हे वेगळं चॉप करून घ्यायचे. आता आपण स्टफिंग करून घेऊया. इथे मी पनीर घेतलेलं आहे. हे जरा असं कुस्करून घ्यायचंय. किसून घेतलं तरी चालेल. आता हे बघा, पनीर मी कुस्करून घेतलंय. त्यामध्ये हे जे आपण भाज्या चॉप केलेल्या आहेत त्या घालूया. कॅप्सिकम घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचंय. चाट मसाला घालूया 1 चमचा. काळी मिरी पावडर घालायची अर्धा चमचा. आणि आपल्याकडे ओरिगॅनो सीझनिंग असेल तर ते घालायचं. नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करूया. हे आपलं फिलिंग तयार आहे. 10 मिनिटं झाली आहेत. आता मोमोज करायला घ्यायचे आहेत. मोमोजसाठी स्टीमर तापवत ठेवायचं आहे. तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. हे आपलं फिलिंग तयार आहे. आता आपण मोमोज करायला घेऊया. आपण यामध्ये कोथिंबीर पण घालायची आहे बारीक चिरून. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. स्टफिंग तयार आहे. इथे यामध्ये आपण हे स्टीम करणार आहोत मोमोज. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचे पुरी एवढे गोळे करायचे आहेत लहान. 1 मोठी चपाती लाटून सुद्धा तुम्ही त्यात कुठल्याही झाकणाने वगैरे पुऱ्या पाडू शकता. मी आता तुम्हाला 1-1 पुरी वेगवेगळी करून दाखवणार आहे. एवढे घ्यायचे गोळे. ते गोळे करून घेऊया आणि मग मोमोज करायला घेऊया. झालेले आहेत पुरीसाठी. आता आपण पुऱ्या करायला घेऊया. इथे मी थोडंसं मैदा घेतलाय लावायला वरून आणि पातळ पुरी लाटायची. यामध्ये आपण स्टफिंग भरूया. तुम्ही ह्याला कुठलाही आकार देऊ शकता मोमोजचा. बघा, असा सुद्धा आकार दिला तरी चालेल. हे बघा, आपली पहिली बॅच तयार आहे. ही आधी आपण स्टीम करून घेणार आहोत आणि मग उरलेले दुसऱ्या बॅचमध्ये करून घ्यायचे. इथे मी तापत ठेवलंय पाणी. हे बघा, पाणी चांगलं छान अगदी उकळलंय. गॅस मीडियम ठेवायचा आहे.
15 मिनटं झाली आहेत. आपले मोमोज छान स्टीम झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करते मी आणि आपण दुसरी बॅच लावूया. हे बघा आपले अगदी टेस्टी आणि यम्मी पनीर मोमोज. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. अगदी छान असा खुसखुशीत झालेला आहे आणि मी ही चटणी सुद्धा याआधी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू. यम्मी.